अरे जिद्द संपली म्हणून काय झालं नाही, लोक वरनं टोमणं मारतात मला, तर घरी आले शान उचलते. अरे काय सुरजा मग कशा तर इथं बसलाय ना की काय झालंय, काय घरी पण आला नाही, जेवाय काय नाही. हा काय करू राजा, का काय नशिबाने साधू ते नाही, काय दिवसभर रानात राहतोय, घरची परिस्थिती बदला नाही, म्हणलं बाहेर जाऊन शिकावं. हा. पण ते बापाच्या आजाराने शाळा सोडून द्यावं लागली. काय मला वाटतं माझं आता इथं सगळं मोठी वाटतं. अरे खचून जाऊ नको, नव्याने सुरुवात कर ना. सुरजा ह्या हाताच्या रेषेवरती नशीब नसतं, आपल्या कपाळाच्या घामानं. आणि तुझी शाळा सुटली म्हणून काय झालं, तू नव्याने सुरुवात कर ना, परत खचून नको जाऊ. हा अरे आजा सगळं ठीक आहे तेवढं, पण काय काम भेटत नाही, खिशात दमडी नाही, लोक वरनं टोमणं मारतात मला, म्हणते आज बाहेर शिकाय गेलेलं, साहेब व्हायला गेलेलं, पण आता घरी आले शान उचलते. अरे माणसं काय दुनिया नावं ठेवायला, आपण आपली जिद्द सोडायची नाही. सुरजा तू खचून जाऊ नको, तुझ्या सोबत आहे मी. आणि ती एक माग सरकारची योजना आली, ती ड्रिपची, ती आपल्याला गावात आणायची, दोघं मिळून आणू. आणि तुला एक सांगतो, पीक पेरल्याशिवाय पीक येत नाही, एवढं डोकं ठेवायचं. काय झालं, वाटतं हे सगळं शक्य बनवता हे सगळं आपल्याला. आणि आपण दोघं शक्य करू ना. सूर्या शक्य करणं आपल्या हातात असतं. सूर्य आता मावळतोय म्हणजे उद्या जोमानं उगवणार आहे, असं तू बी आता एक दिवशी सूर्यासारखा चमकशील. बरोबर बोला. अरे जिद्द संपली म्हणून काय झालं, काय लोक राबवून शेती करतात, मी डोकं चालून शेती करणार. वा वा, एवढंच पाहिजे होता. हीच मला तुझ्याकडून अपेक्षा मग कशी तर नव्हती. चल आता आपण दोघं सगळं करू नको.